तर अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला। या नद्यांनी आपला प्रवाह बदलला आणि अनेक शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी आता ओसरतंय, पण या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा भयावह वास्तव समोर येतंय। घरांमध्ये आणि शेतांमध्ये असलेल्या गोठ्यांमध्ये चिखलाचा खच अजून सुद्धा पाहायला मिळतोय। नदीला आलेल्या पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या देवळाली गावातील तळेकर कुटुंबावर आलेल्या संकटाची व्यथा ऐकून मन सुन्न होतं आणि याच तळेकर कुटुंबाच्या वेदना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। बीड जिल्ह्यातील जे भयावह चित्र आहे ते प्रत्येक गावागावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण आष्टी तालुक्यात आहोत आणि आष्टी तालुक्यातील देवळानी पानाचं हे गाव आहे आणि ही माया नदी आहे जी ओव्हरफ्लो झाली होती। अतिवृष्टी झाली, भयंकर असा पाऊस झाला आणि त्यानंतर ही या नदीने पात्र सोडलं आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये हे पाणी घुसलं। इतकी भयंकर परिस्थिती होती की अजूनही शेतकरी 4-5 दिवसानंतर सावरलेला नाहीये। मी थोडंसं तुम्हाला हे सगळे व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो। काय नाव आहे तुमचं? यशवंत तळेकर। तळेकर साहेब, मला एक सांगा, आता हे काय आहे आणि आपण कुठं चाललोय? हे गोठा या आहे। हा हा थोडा 300 गुण्या कांदा चाळ होती, वडील इथंच होते। पाणी शिरलं, त्यानंतर वडील वरती कैचीवर बसले इथं। हो, पण पूर्ण भरल्यानंतर वडिलांना उडी खाल्ली, ते बाहेर गेले। संपूर्ण गाया बाहेर होत्या, त्या वाहून गेल्या। शेळ्या इथं होत्या, त्या जागेवर मृत्युमुखी पडल्या। किती शेळ्या गेल्या? 8 शेळ्या आणि 4 करडं आणि पूर्ण धान्य इथंच असतं, म्हणजे आमचं संसार इथं असतं। टोटल इथंच आम्ही सगळं इथं राहतो। एवढा पेज असा आहे चित्रपटासाठी। हे काय करू लागले आता? हे आता पूर्ण आता गाव बाहेर काढलं, याचा वास सुटलाय, कांद्याचा पण पूर्ण वास सुटलाय। हे बघा, मी थोडस तुम्हाला दाखवतो। हे शेतातील सगळं इथे गाळ झालाय। इतकी भयावह परिस्थिती आहे की आता हे गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। सगळे आपण बोलूया या सगळ्यांशी। काय करतोय मित्र? गाळ करतो। गाळ किती गाळ झालता? ते सगळं गाळच गाळ हो, दिसतो। सगळंच गाळ आहे। काय परिस्थिती होती का त्या पोटची? बहुत भयानक परिस्थिती, तू बहुत होतो। काय म्हणजे कधी बघितलं असं पाऊस? नाही, कधीच नाही पाहिलं। हे कोण आहे? हे घरचेच सगळे का? हा, सगळे या इकडे ताई। काय सगळी परिस्थिती हो? सगळंच वाहून गेलं, संसारच वाहून गेला। हा, सगळं वाहूनच गेलं। आता काय कसं परत उभं राहता? कसं आता असंच राहायचं, कसं तरी काहीतरी करावंच लागेल। हे काय तुम्ही आता गाळ काढू लागले? किती दिवस झाले हे पाऊस इथे? हे गाळ होऊन 2-3 दिवस झाले असतील ना? नाही, 4-5 दिवस झाले। रोज आता गाळ काढायचा? हे पाणी मोटर वगैरे लावलंय वाटतं। काय सगळी परिस्थिती इथं आहे? कांदा गेला, कांदा गेला, विहीर गेली, बोर गेले इथं 2। किती एकर जमीन होती? गाया काय गेल्या, लावलं होतं? कांदे ते शेतात काय लावलं होतं? राजमा होता, कांदे होते, अजून बी टाकलेलं होते। जनावर काय गेली? गाया होत्या, अजून किती शेळ्या होत्या 2-4। लेकरं पाणी जपलं असेल ते सगळं वाहून गेलं का? कसं जगायचं आता शेतकऱ्यांना? आता सण आलाय, दिवाळी, दसरा तोंडावर। आता जसं हे करते तसं त्यांच्या माग आम्ही काय करता येणार आहे? आम्हाला चारा नाही राहिला आता लोकांची आमची। बरं, मला एक सांगा, रोज शेतात आले किती जनावर दिसत असाल, तुम्ही चारा घालत होता, आता काहीच डोळ्यासमोर दिसत नाही? काहीच नाही दिसत। आता काय इथं पहिल्या दिवशी आलं तर आम्हाला रडायला माणूस नव्हतं, कुणी नव्हतं बघायला, काहीच नाही राहिलं। लेकराप्रमाणे ते सगळे जनावर जपली असेल, आता ते डोळ्यासमोर दिसत नाही। आता भयंकर काहीच दिसत नाही डोळ्यासमोर, सगळं होतं ते गेलं सगळं, काय नाही राहिलं। तुम्हाला जे दिसतंय तेवढंच आता सडलेलं माडलेलं सगळं एवढंच, काही नाही आता। कसं कुटुंब चालणार? काय लेकरं बाळ किती? आम्हाला दोघांना 2-2 लेकर आहेत। आता काय आमचं याच्या जीवावर होतं, तिकडे सगळी शेती गेली वाहून, आता काहीच नाही राहिलं आम्हाला। मग आता ही तर मला तर येतं, माती पण वाहून गेली। मग आता पुन्हा आता खरीप तर गेलंय, रब्बीचं कशी पेरणी करणार? काय करणार आता? काय करणार आता? हेच नीट कसं करायचं तेच डोकं चलत नाही। भयंकर आहे हे सगळं चित्र आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात, भयंकर आहे हे। तुम्हाला गाळ दाखवतो यात, म्हणजे जिथं जनावर बांधायचे, जिथं हे असलं कांद्याची चाळ करून ते पिकं ठेवायचे, तिथं एवढं गाळ आहे। आता हा गाळ काढणं देखील अवघड आहे।
प्रयत्न केला जातोय पुन्हा संसार उभा करायचा, पुन्हा लढायचं. शेतकऱ्याची ती सवय आहे, किती संकट आलं तर तो लढण्याचा प्रयत्न करतो. पण आता तो शेतकरीच राहिलेला नाही, कारण त्याची जमीनच उरलेली नाहीये, त्याचं गोठाच उरलेला नाहीये. भयंकर सगळी परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून हा शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करतोय. सरकार बी घोषणा करतोय, पण ती सरकारची मदत खरंच त्यांना पुरणारी आहे का? आज खरंच या शेतकऱ्याला मदतीची आणि त्याच्या दुःखात सहभागी होण्याची गरज आहे. सरकार आता किती मदत करतं हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या तळेकरांसारखे अनेक शेतकरी कुटुंब आज उद्ध्वस्त झालंय, ही परिस्थिती मात्र सत्य आहे. मुहसिन शेख, NDTV, आष्टी, बीड.